नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण तज्ज्ञ डॉक्टरांसोबत चर्चा करतो. त्यांच्याकडून विविध आजारांविषयी, त्यांवरील उपचारांविषयी अगदी सखोल सविस्तर असं मार्गदर्शन मिळवतो. आजच्या या कार्यक्रमातून आपण मार्गदर्शन मिळवणार आहोत गुडघेदुखीवर आधुनिक उपचार पद्धती याविषयी, आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर पुनीत मालपाणी, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत गुडघेदुखीवर आधुनिक तंत्रज्ञान, पार्शियल आणि टोटल नी रिप्लेसमेंट याविषयी. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. खरं तर डॉक्टर पुनीत मालपाणी हे अस्थिरोग आणि विशेषतः सांधे प्रत्यारोपण क्षेत्रातील एक अनुभवी तज्ज्ञ आहेत. MBBSचं शिक्षण त्यांचं झालं छत्रपती संभाजीनगरहूनच. तिथल्या MGM वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी हे शिक्षण घेतलं आणि पुढे मिरज इथून त्यांनी MSc इन ऑर्थोपेडिक हे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. सांधे प्रत्यारोपण विषयात पुणे आणि थायलंडमधून त्यांनी विशेष उच्च शिक्षण मिळवलंय, फेलोशिप मिळवली. त्यांनी त्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथील विविध नामवंत अशा रुग्णालयांमध्ये त्यांनी आजवर रुग्णसेवा दिलेली आहे आणि सध्या ते मेडिकवर रुग्णालयात कार्यरत आहेत. पार्शियल नी रिप्लेसमेंट सर्जरी आणि टोटल नी हिप रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये अगदी 16 वर्षांचा प्रदीर्घ समृद्ध असा क्लिनिकल अनुभव त्यांना आहे. डॉक्टर मालपाणी हे अत्यंत क्लिष्ट अशा शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक उपचारांच्या मदतीने सांधेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी पुनीत मालपाणी हे एक विश्वासार्ह नाव आहे. त्यांनी हजारो रुग्णांना पुन्हा चालतं फिरतं केलंय. खरंच डॉक्टर, खूप कौतुक तुमचं. आणि आज गुडघेदुखीवर अत्याधुनिक उपचार कोणते आहेत हे आपण आज आम्हाला सांगणार आहात. पण मुळात डॉक्टर, गुडघेदुखी असो किंवा सांधेदुखी असो का उद्भवते बरं? कारणं काय त्याची? जगभरामध्ये गुडघेदुखी हा एक खूप महत्त्वाचा आजार आहे, ज्याच्याने हजारो रुग्ण, लाखो रुग्ण याच्याने ग्रासलेले आहेत. तर हा आजार जो आहे हा जनरली वयोवृद्ध लोकांमध्ये म्हणजे 60 नंतरच्या लोकांमध्ये आढळला जातो, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानं होणारी झीज असं म्हणतो. पण आजकाल हा आजार मागच्या काही वर्षांमध्ये थोडं तरुण वयामध्ये सुद्धा बघायला मिळतोय. ज्याची कारणं असू शकतात, जे की बैठे काम, वाढते वजन, त्याच्यानंतर आहारामधील महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमी, त्याच्यानंतर बदललेली जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव. या कारणांमुळे तरुण रुग्णांमध्ये सुद्धा हा आजार आढळतोय, जसे की 35-40च्या वयानंतर सुद्धा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानं झालेली झीज आढळते. अच्छा, आणि जे खरं तर गंभीर आहे, आर्थरायटिसचा आपण उल्लेख केलेला आहे, अर्थात संधिवात. गुडघ्यांचा जो संधिवात होतो डॉक्टर, त्याची प्रमुख कारणं काय असतात? गुडघ्याचा जो संधिवात होतो याचे 3 प्रकार आहेत खरं तर. एक आहे सगळ्यात जास्त आढळणारा, कॉमनली आढळणारा, तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे वयोमानानं झालेली झीज. या आजारामध्ये मांडीच्या हाडाचा खालचा भाग आणि पायाच्या हाडाचा वरचा भाग याच्यामध्ये जे कार्टिलेज असते, ज्याला आपण कुर्च्या म्हणतो, ते झिजतात. अच्छा, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतो. अच्छा. दुसरा प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस, जो की थोडा कमी वयामध्ये सुद्धा आढळतो. 25-30 वर्षांच्या स्पेशली फिमेल्समध्ये, स्त्रियांमध्ये हा आजार आढळतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला काही छोटे सांधे आणि काही मोठ्या सांध्यांना आजार होतो, ज्याच्यामध्ये त्याच्यातलं जे स्नेहल आवरण आहे, ज्याला आपण सायनोवियम असं म्हणतो, त्याला सूज येते आणि त्याच्यामुळे मग त्या आतल्या कुर्च्या झिजायला लागतात आणि पेशंटला आर्थरायटिस होतो. आणि तिसरा प्रकार आहे पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे जुना कधी काही मार लागलेला असेल किंवा इजा झालेली असेल, तर अशा पेशंटला आतमधला लिगामेंट किंवा गादी किंवा कार्टिलेज, ज्याला आपण कुर्च्या म्हणतो, हे झिजतात आणि त्याच्यामुळे त्यांना भविष्यात लवकर आर्थरायटिस म्हणजे झीज होऊ शकते. अच्छा, इतकी छान सविस्तर आपण ही माहिती दिलेली आहे डॉक्टर. आता वळूया आपण उपचारांकडे. अगदी सुरुवातीला आम्हाला ढोबळ मानाने कोणते आपण उपचार करू शकतो, म्हणजे तात्पुरते, घरच्या घरी का होईना, असे कोणते उपचार करू शकतो गुडघेदुखीवर, हे सांगा. गुडघेदुखीसाठी जेव्हा गुडघ्याचं दुखणं सुरू होते, जर का पेशंट तरुण असेल तर त्यांना कधी काही इजा किंवा काही झालेली असेल, तर त्यांनी सुरुवातीला त्याला बर्फाने शेकणे, आराम करणे, क्रेप बँडेज वगैरे लावणे, आणि तो जर का त्रास कमी नाही झाला तर लवकरात लवकर तज्ज्ञांकडनं त्याचा सल्ला घेणे आणि सांगितलेल्या तपासण्या करून घेणे. आणि वयोवृद्ध लोकांमध्ये हा आजार, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतो, तर हा आजार हा खूप दिवसापासून चालू असतो, जो की हळूहळू वाढत जातो. त्याच्या वेदना वाढत जातात, त्यांचे रोजचे कामं त्यांना त्रासदायक व्हायला लागतात. अशा पेशंटना सल्ला घेऊन, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक्सरे करणे आणि आपल्याला आर्थरायटिस म्हणजे जी झीज झालेली आहे त्याची स्टेज कोणती आहे हे ठरवणे. जसं सुरुवातीच्या काही स्टेजेसमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण औषध गोळ्या, व्यायाम आणि जीवनशैलीतील बदल ह्या सगळ्यांनी आपल्याला
बऱ्यापैकी आराम पडू शकतो. अच्छा. स्टेज 2-3च्या स्टेजला गेलेला असेल गुडघ्याची झीज, तर मग कधी कधी आपल्याला गुडघ्यामध्ये वंगणाचं इंजेक्शन आणि सुरुवातीचे जे आपण पर्याय सांगितले हे सगळे हे करून जर का फरक पडला खूप उत्तम. नाही तर मग जनरली स्टेज 4 म्हणजे ॲडव्हान्स्ड अर्थरायटिस ज्याला आपण म्हणतो, अशा केसेसमध्ये मग आपल्याला सांधे प्रत्यारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट अशा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. अच्छा. खरं तर हाच माझा पुढचा प्रश्न होता आपल्याला डॉक्टर, की नी रिप्लेसमेंटची म्हणजेच प्रत्यारोपणाची कधी गरज भासते, हे जरा सविस्तरपणे सांगाल डॉक्टर? सुरुवातीला पेशंटला गुडघ्यांमध्ये वेदना सुरू होतात, त्या हळूहळू वाढायला लागतात. जेव्हा या वेदना असह्य होतात, जसे की रोजचे दैनंदिन कामंसुद्धा अवघड जात आहेत, विश्रांती घेतली तरी त्रास कमी होत नाही आहे, किंवा औषध गोळ्या व्यायाम जे काही प्रायमरी ट्रीटमेंट सांगितलेली आहे त्याच्यानंतरही त्रास कमी होत नाही आहे, पायाला बाक आलेला आहे आणि त्या बाकमुळं आपल्याला चालायला त्रास होतो आहे, आणि तसेच वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर एक्सरेवर जर का दिसतंय आपल्याला की हाडाला हाड घासतंय, पायाला बाक आलेला आहे, एक्सरेवर दिसतंय, अशा पेशंटला मग सांधे प्रत्यारोपणाची गरज भासते. अच्छा. पण हे सांधे प्रत्यारोपण किंवा गुडघा प्रत्यारोपणामध्ये नेमकं काय होतं? कारण काय माहिती आहे, गुडघे प्रत्यारोपण म्हणजे ट्रान्सप्लांट आता सगळ्यांना माहिती आहे, तर मग गुडघा बदलला जातो का, की कसं काय होतं आतमध्ये, हेच अनेक जणांना माहीत नसतं डॉक्टर. मी तुम्हाला मॉडेलवर समजावून हां, सांगतो. चालेल. हा आपला गुडघा आहे, हे मांडीचं हाड, हे पायाचं हाड. पण असं थोडी दिसतो आपला गुडघा बाहेरून, हे आतला भाग आहे का? हा आतला भाग आहे, अच्छा. आणि तुम्ही जर का एक्सरे बघितला तर हा असाच दिसणार तुम्हाला. अच्छा. हा इथं वर खुबा आहे, हा त्याचा खाली मांडीचा भाग संपला, इथं वाटी आहे समोर, आणि हा पायाचा भाग सुरू झाला. म्हणजे वाटी हे खाली केवळ घोटा. आवरण आहे. वाटी हे फक्त समोरचं एक गोल हाड आहे, अच्छा. ज्याला आपण साध्या भाषेत वाटी म्हणजे पूर्ण गुडघा म्हणतो. आमच्याकडे आम्ही वाटी म्हणजे फक्त समोरची कॅप, आणि हा पूर्ण सांधा आहे. तर मी आता कॅपला समजा बाजूला केलंय. झीज कुठे होते? आता ही झीज मांडीच्या खालच्या भागाला आवरण आहे, अच्छा. पायाच्या वरच्या भागाला आवरण आहे. याला आपण कुर्च्या म्हणजेच कार्टिलेज असं म्हणतो. अच्छा. दोन हाडांच्या मध्ये ही नरम गादी आहे जे कुशनचं काम करते, आणि या दोन हाडांच्या मध्ये ह्या काही दोऱ्या आहेत ज्या आपल्या गुडघ्याला बॅलन्स ठेवतात. ठीक आहे. आता चालताना जर का आपण हे हाडाला हाड घासत नाहीये, कारण की इथं आवरण आहे, म्हणून आपल्याला वेदना होत नाहीत. पण जेव्हा आपण ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो किंवा झीज झाली असं म्हणतो, त्याच्यात होतंय काय, तर हे निळा रंग, हा निळा रंग आतमध्ये निळा नसतो, तर हा समजण्यासाठी तर हा आवरण हे झिजायला लागते, आणि हे एका दिवसात पूर्ण झिजत नाही, हळूहळू हा आजार वाढत जातो. तर सुरुवातीला थोडं आवरण जाते, मग अजून थोडं, असं करत करत बऱ्याचदा गुडघ्याचा पूर्ण आतला भाग असा झिजून जातो. आता बघा हा दिसायला कसा दिसतो, इवन दिसायला सुद्धा चांगला दिसत नाही मॉडेलवर सुद्धा. तर असं हे आवरण पूर्ण निघून जाते, हाडाला साईडला टोकं यायला लागतात, आणि हे सगळं आपल्याला चालताना हाडाला हाड घासतंय म्हणून त्रास होतो, आणि आपल्याला वेदना प्रत्येक पावलाला व्हायला लागतात. अशा पेशंटला आपल्याला सांधे प्रत्यारोपणाची गरज पडते. अच्छा. आणि हे जे मी बघते ना, की जे तुम्ही प्रतिकृती म्हणून दाखवताय, की जेव्हा हे सांधे झिजतात तेव्हा ते असे लाल होतात, त्याच्यावरूनच म्हणजे कळतंय की किती वेदना होत असतील. गुडघे दुखतात लोक बोलतात, पण त्यांना किती दुखत असेल हे ह्याच्यावरून कळते. डॉक्टर, बरं, हे जे निळं आवरण दिसतंय ते झिजल्यावर काय होतं ते तुम्ही सांगितलं, जे निळं नसतं खरं तर आतल्या भागात, पण जी गादी आहे मऊसर ती पण झिजते का? ती पण झिजते. ती झिजल्यावर मग ही जी गादी आहे, आता ही जी झीज होण्याची प्रक्रिया आहे ही कोणत्या एका लेवलवर होत नसते. अच्छा. ती कार्टिलेजवर सुद्धा होते आणि गादीवर सुद्धा होते, आणि ऑलमोस्ट पॅरलली होते. अच्छा. हा, तर हे जेव्हा झिजायला लागतात त्यावेळेला मग आपल्याला आपलं प्रोटेक्टिव्ह लेअर, आपलं जे कुशन आहे ते निघून जाते, आणि मग बेअर बोन म्हणजे जे हाडाचा भाग आहे तो खालच्या हाडाच्या भागाला घासायला लागतो, आणि मग आपल्याला त्रास होतो. अच्छा. आणि मग जेव्हा प्रत्यारोपण करण्याची वेळ येते, ते प्रत्यारोपण म्हणजे काय केलं जातं डॉक्टर? आता हा भाग पूर्ण झिजून गेलाय, आणि हा आता आपण कोणत्याही औषधानं पुन्हा तयार करू शकत नाही, दुर्दैवाने. कार्टिलेज पुन्हा तयार होत नाही. तर आता हे जे ऑपरेशन आहे ज्याला आपण सांधे प्रत्यारोपण म्हणतो, खरं तर गुडघा बदलणं हे एक चुकीचा शब्द आहे. मी म्हणेल की गुडघ्याचं फक्त आवरण बदललं जाते. तर हा जो झिजलेला भाग आहे हा काढून त्याच्यावर असा नवीन सांधा बसवला जातो. याच्यातला झिजलेला भाग इथला काढायचा, इथला काढायचा, मधले जे काही फाटलेल्या गाद्या आहेत त्या सगळ्या काढायच्या, आणि त्यांच्यावर असा नवीन जॉईंट बसवायचा. हे सगळे धातू असतात? हे सगळे धातू असतात. हे एक संमिश्र धातू आहे, वरचाही धातू आहे, खालचाही धातू आहे, आणि दोघांच्या मध्ये जो आहे तो एक
हायली क्रॉसलिंक पॉलिइथिलीनचं सरफेस आहे. अच्छा, पण हे सुरक्षित असतं डॉक्टर असं शरीरात हे धातू आता बसवणं? शरीरात आपल्यावर टेस्टिंग झाल्यानंतरच मागील 40 ते 50 बरोबर आहे. वर्षामध्ये जगभरामध्ये हे धातू टाकला जातो. म्हणजे सुरक्षित असतं ते. सुरक्षित आहे ते. अच्छा, आता आलं लक्षात डॉक्टर की आपला सांधा झिजल्यानंतर किंवा गुडघा झिजल्यानंतर नेमकं प्रत्यारोपण तुम्ही करता कसं? म्हणजे यातून हे लक्षात आलं की बाहेरच्या वाटीला काही धक्का लागत नाही. बाहेरच्या वाटीला आता तो एक प्रश्न राहिला. समोरची जी वाटी आहे हा चौथा पार्ट आहे. हा, त्याच्याविषयी 1, 2, 3 आणि समोरची वाटी. पण समोरची वाटी प्रत्येक वेळेला बदलावी लागत नाही. मग कोणत्या केसेसमध्ये बदलावी? ज्याला ओपन केल्याच्या नंतर गुडघा आपण जेव्हा ऑपरेशनच्या वेळेला ओपन करतो तेव्हा त्या वाटीचा आतला भाग जर का खराब झालेला असेल तरच तो पूर्ण वाटी बदलली जात नाही. त्याचा सुद्धा खराब झालेला भाग काढला जातो आणि त्याच्यावर पॉलिइथिलीनचा प्लास्टिकची कॅप बसवली गादीच्या जाते इथे बसवला जातो तो? आतल्या बाजूला. तशी ती गरज पडली तरच, अदरवाईज हा 3 कॉम्पोनंटचा पार्ट असतो. अच्छा, आणि हे प्रत्यारोपण करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात डॉक्टर? कन्व्हेन्शनली बघितलं तर मागच्या काही 30-40 वर्षांपर्यंत तरी हे फक्त टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण गुडघा बदलणे हाच एक पर्याय होता. आता मागच्या 10-15 वर्षामध्ये आपल्याकडे पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणजे अंशतः गुडघा बदलणे हे सुद्धा एक पर्याय आहे. अच्छा. हां, तर एक आहे टोटल नी रिप्लेसमेंट, दुसरा आहे पार्शियल नी रिप्लेसमेंट. अच्छा, आणि त्याच्याविषयी जरा सविस्तर सांगा, दोन्ही भागांविषयी. आता जसं आता आपण बोललो, हा पूर्ण गुडघ्याचा पार्ट आहे. हे आतलं कंपार्टमेंट, हे बाहेरचं कंपार्टमेंट, हे सेंट्रल कंपार्टमेंट. आणि ह्याच्यात तुम्ही बघताय हे पूर्ण खराब झालंय. जेव्हा हे पूर्ण खराब होतंय तेव्हा आपल्याला टोटल नी रिप्लेसमेंट लागते. पण बऱ्याचदा आता शास्त्रज्ञांनी आणि सर्जन्सनी बघितलंय की गुडघा उघडल्यानंतर बऱ्याचदा फक्त आतला कंपार्टमेंट 50% केसेसमध्ये झिजलेला असतो. तर मग अशा वेळेला जेव्हा जो पार्ट चांगला आहे, जे लिगामेंट्स चांगले आहेत, ज्या गाद्या चांगल्या आहेत, ज्या नैसर्गिक आहेत, त्या बदलण्याची काय गरज, म्हणून त्याच्यासाठी पार्शियल नी रिप्लेसमेंट हा प्रकार आला, ज्याच्यामध्ये आपण फक्त जो कंपार्टमेंट झिजलेला आहे तेवढाच बदलता येतो. अच्छा, हे पार्शियल नी रिप्लेसमेंट केले. दिस इज टोटल नी रिप्लेसमेंट, दिस इज पार्शियल नी रिप्लेसमेंट. आता पार्शियल मध्ये फक्त जो आतला कंपार्टमेंट झिजलाय तेवढाच फक्त या 3 कॉम्पोनंटनी बदलला जातो. सेंट्रल कंपार्टमेंट जिथं लिगामेंट्स असतात, जे आपल्याला बॅलेन्सचं काम करतात, ते सुद्धा नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत, ते ठेवले जातात. आउटर कंपार्टमेंट जिथं सगळं काही नॉर्मल आहे त्यालाही हात लावलं जात नाही. तर असं थोडक्यात फक्त 1/3 गुडघाच फक्त बदलला जातो, 2/3ला हात लावलं जात नाही. अच्छा. हां, सो दॅट इज कॉल्ड एज पार्शियल नी रिप्लेसमेंट. अच्छा, आता जितकं माझ्या लक्षात आलंय तेवढंच आपल्या प्रेक्षकांच्याही या सर्जरी विषयी अगदी सविस्तरपणे लक्षात आलंच असेल. पण तरी सुद्धा काही आजी आजोबा असे सुद्धा असतील ज्यांना असं वाटत असेल की आता मी सुद्धा शस्त्रक्रिया करेन, पण नको 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 शस्त्रक्रिया नको, आहे ते दुखणं ठीक आहे, मी तेल मालिश करेन आणि तेवढाच समाधान मानेन, असे सुद्धा आजी आजोबा असतील. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल की सांधे प्रत्यारोपणाचे फायदे काय आहेत डॉक्टर? सांधे प्रत्यारोपण, आज तुम्हाला गुडघे दुखत आहेत आणि तुमच्या एक्सरेवर आणि तुम्हाला तज्ज्ञांनी बघितल्यानंतर सांगितलंय की तुम्हाला ग्रेड 4 आर्थरायटिस आहे आणि तुम्हाला चालताना त्रास होतोय. तर आता तुम्हाला हा त्रास आयुष्यभर घ्यायचा आहे का आत्ता ऑपरेशन करून ऑपरेशनच्या दरम्यान, ऑपरेशनच्या नंतर जे काही 2-4 दिवस दुखतंय तेवढं सोडून बाकीचं आयुष्य न दुखता घालायचं असेल तर अशा पेशंटनी बिलकुल सांधे प्रत्यारोपण करून घ्यावे. का तर सांधे प्रत्यारोपणानंतर तुमच्या वेदना पूर्णपणे जातात. तुम्हाला न दुखता हवं तेवढं चालता फिरता येतंय, पायऱ्या चढता उतरता येतात. त्याच्यानंतर पायाचा जो बाक आलेला आहे तो जातो, म्हणून तुम्हाला चांगलं सरळ चालता येते. आणि तुमच्या दुखण्यामुळे जे तुम्ही तुमचे सगळे कामं करायचं नाही असं जे ठरलेलं असतंय, कुठेही जायचं, माझा गुडघा दुखतो मी जाणार नाही, हे असं जे आहे, जे माणूस सोशलाइज होणार असतो तो होत नाही का तर त्याचं दुखतंय. तर अशा पेशंटनी जर काही करून घेतलं तर तो पुन्हा त्यांच्या समाजामध्ये, मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये, प्रोग्राममध्ये, फंक्शनमध्ये जाऊ शकतो, इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करू शकतो. असं म्हणू शकतो ते त्यांचं सेकंड इनिंग एकदम व्यवस्थित न दुखता जगू शकतात. अशा पेशंटसाठी सांधे प्रत्यारोपण आहे. अगदी, म्हणजे पूर्वीचा उत्साह, आत्मविश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर नक्कीच ही शस्त्रक्रिया करावी. आणि जसं आपण सांगितलं की अनेक लाखो रुग्णांवर आजवर या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सुरक्षित आहेत असं आपण म्हणालात. एक्झॅक्टली. आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी पण केली जाते ना? येस. म्हणजे रोबोट करतो सर्जरी की तुम्हीच करता? हेच सगळ्यात मोठं मिथ आहे. अच्छा, गैरसमज आहे हा गैरसमज आहे की रोबोटिक नी रिप्लेसमेंट मध्ये एव्हरीथिंग इज डन बाय रोबोट, सगळं काही रोबोट करतो. पण मग नाव का असं रोबोटिक दिलंय? आता
ह्या AIच्या जगामध्ये हां. सगळ्यांना मशीन्स, टूल्स, कम्प्युटर, नॅव्हिगेशन, रॉबॉट्स ह्याचं खूप जास्त वेड आहे, ह्याचं खूप जास्त फॅड आहे. तर ह्याच्यात सगळीकडे जसं AI आलं आहे, सगळीकडे जसं तंत्रज्ञान आलं आहे, तसं आपल्या फील्डमध्ये, आमच्या फील्डमध्ये सुद्धा तंत्रज्ञान आलं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे ऑपरेशन करताना, आता मला हा सांधा बसवायचा आहे, ह्या वेळेला आम्ही कन्व्हेन्शनल पद्धतीनं आमच्या इन्स्ट्रुमेंट्सनी सगळे कट्स घेतो आणि पायाला जो बाक आहे असा आलेला तो आपण ऑपरेशन नंतर सरळ करतो. हां. रोबोटिक्समध्ये आपण उघडावं लागतंय सर्जनलाच. अच्छा. सगळं ओपन केल्याच्या नंतर ते जे काही त्याची जी प्रतिकृती त्या कम्प्युटरमध्ये तयार होते, त्या रोबोटिक त्याच्या कन्सोलमध्ये तयार होते, त्याच्यासाठी आपण सगळे पॉईंट्स देतो. त्याच्याने एक प्रतिकृती तयार होते तिथे हां. आणि त्याच्यानंतर तो रोबोट फक्त तुम्हाला कट्स घेण्यामध्ये गाईड करतो. जे कट्स घ्यायचे त्याच्यामध्ये तो 1 डिग्री इकडे आहे का 2 डिग्री इकडे आहे हे आपल्याला तो व्यवस्थित गाईड करतो. म्हणजे अतिशय बारकाईने आणि आपण हे अचूकता देण्याचं काम हा म्हणजे रोबोट करतो. त्याच्यानी आपण आपल्याला जी आर्थरायटिस म्हणजे गुडघा खराब व्हायच्या आधी जी गुडघ्याची रचना होती, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये प्री आर्थरायटिक नी म्हणतो, प्री आर्थरायटिक नी ची जी अलाइनमेंट होती ती अलाइनमेंट तुम्हाला पुन्हा मिळू शकते बाय डुईंग रोबोटिक सर्जरी. मग असं म्हणू शकतो रोबोटिक सर्जरीला की सर्जनच रोबोटिक सर्जरी करतात, पण ती रोबोटच्या सहाय्यानं म्हणजे मशीनच्या किंवा आपल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं रोबोट आपल्याला त्याच्यामध्ये मदत करतो टू अकम्प्लिश जेवढं आपल्याला पाहिजे त्या पेशंटला ज्या अँगलमध्ये शेवटी आपल्याला सोडायचंय, ज्या अँगलमध्ये आपल्याला त्यांना शेवटी त्यांना तो पाय द्यायचा आहे, तसा गुडघा द्यायचा आहे, ते आपल्याला अचूक पद्धतीनं रोबोटिक्सनी देता येते. आता या रोबोटिक्सनी आपण टोटल नी पण करू शकतो आणि पार्शियल नी पण करू शकतो. अच्छा. पार्शियल नीचा पर से असा एक ॲडव्हान्टेज ओव्हरऑल आहे की पार्शियल नी आता तुम्ही बघितलं याच्यामध्ये आपल्याला जॉईंट आणि सगळा पार्ट छोटा आहे, फक्त तेवढाच पार्ट आपल्याला बदलायचा आहे. तर पार्शियल नी मध्ये चिरा कमी असतो. चिरा कमी असेल तर रक्तस्राव पण कमी होतो. आपल्या प्रेक्षकांना पण दाखवा डॉक्टर. हा जो कट आहे या कटमध्ये आपण टोटल नी रिप्लेसमेंटला पूर्ण इथून इथपर्यंत खोलावं लागते. पार्शियल नी मध्ये फक्त इथून इथपर्यंत उघडणे, त्या तेवढ्या उघडण्यामुळं चिरा कमी तर रक्तस्राव कमी, स्नायू कमी कट केला जातो. स्नायू कमी कट केला तर त्याची रिकव्हरी पण फास्ट होते. त्यांना ऑपरेशन नंतर वेदना पण कमी असतात. जो चांगला पार्ट आहे त्याला हातही लावला नाही म्हणून त्याच्या वेदना पण कमी असतात ओव्हरऑल. तर अशा पद्धतीनं ही आपण त्यांना पाहिजे तशी पुन्हा अलाइनमेंट देऊ शकतो बाय चेंजिंग द सरफेस. तेवढा पार्ट फक्त खराब झालेला बदलणे आणि हे करणे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये लिगामेंट्स हे इंटॅक्ट असल्यामुळे पेशंटला जो त्यांचा नैसर्गिक गुडघा आहे असं त्यांना फिलिंग येते ऑपरेशन नंतर. अच्छा. आणि मग अशी ना बोलताना आपण सांगितलं की एक जी तुमची शस्त्रक्रिया झालेली असते त्याच्यानंतर 1-2 दिवसांचं जे काही दुखणं असतं ते दुखणं सोडल्यास नंतर तुम्हाला वेदनामुक्त असं जीवन जगता येऊ शकतं. त्यामुळे पुनर्वसनाविषयी विचारायचं आहे डॉक्टर की या सगळ्या शस्त्रक्रिया म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट असो, रोबोटिक सर्जरी असो किंवा पार्शियल सर्जरी असो, गुडघ्याची, सांध्यांची, यामधून पुनर्वसनाची प्रक्रिया काय असते? किती दिवसात डिस्चार्ज मिळतो किंवा वेदना कमी होतात? टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर आपण 2 ते 3 दिवसामध्ये सुट्टी होते. जनरली आपण आज ऑपरेशन केलं तर दुसऱ्या दिवशी पेशंटला उभं करून चालवणे आणि तिसऱ्या दिवशी सुट्टी करणे. आणि ऑपरेशन नंतर 3 ते 4 आठवडे चांगले व्यायाम फिजिओथेरपिस्टच्या मदतीने हे केल्यास रिकव्हरी फास्ट होते, मसल स्ट्रेंथ लवकर वाढते आणि पेशंटचा कॉन्फिडन्स लवकर येतो, त्यांचं वॉकर लवकर सुटते, पायऱ्या चढ उतार लवकर जमायला लागतात. पार्शियल नीमध्ये तर अजून रिकव्हरी फास्ट होते जसं मी सांगितलं तुम्हाला, कारण की ओव्हरऑल त्याच्यात वेदना आणि चिरा कमी असल्यामुळे तो अजून फास्ट रिकवर होतो. जनरली आज ऑपरेट केलेला पेशंट दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत घरी जातो. हां, तर हा पार्शियल नीचा एक ॲडव्हान्टेज आहे ॲडिशनली. बाकी रोबोटिक्सनी पण केला तरी आपल्याला 2 ते 3 दिवसाचा जो काळ आहे तो रिकव्हरीचा पोस्ट ऑप असतो आणि 2 ते 3 दिवसानंतर सुट्टी होते. अच्छा. आपण म्हणालात डॉक्टर की या सर्जरी नंतर तुम्ही असं समजा की तुमची ही आयुष्याची सेकंड इनिंग असेल आणि तुम्ही अतिशय उत्साहाने, आत्मविश्वासाने सगळ्या समारंभांमध्ये जाऊ शकता, तिथे छान एन्जॉय करू शकता. पण डॉक्टर कसं असतं, आपले जे नैसर्गिक अवयव ते नैसर्गिक अवयव आणि कृत्रिम अवयव ते कृत्रिम अवयव. मला खरं सांगा डॉक्टर की खरंच या गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर माणसाला अगदी सगळ्या प्रकारची कामं करता येतात, बंधनं काहीच येत नाहीत, म्हणजे खूप लांबचा प्रवासही होऊ शकतो? येस. अच्छा. कितीही लांबचा प्रवास, म्हणजे आज तुम्ही बघितलेलं असेल इवन बाहेर देशातनं आपल्याकडे लोक नी रिप्लेसमेंटला येतात, ते तर पुन्हा त्यांच्या देशात जाणारच आहेत.
तर असा लांबचा प्रवास ज्यांना आपापल्या मुलांकडे अमेरिकेत किंवा अजून परदेशात जायचं तेही जातात, तिथं सगळं फिरतात, सगळं करतात, काही प्रॉब्लेम नाही. ऑपरेशन नंतर खाली बसणे, जमिनीवरच्या ऍक्टिव्हिटी करणे एवढं सोडलं तर बाकी सगळं काही अलाउड आहे. जमिनीवरच्या कोणकोणत्या म्हणजे activity? खाली मांडी घालून घालून नाही बसणे, बसू इंडियन शकत. टॉयलेट वापरणे, या दोन गोष्टी अवॉइड करायच्या. बाकी सगळे ही बंधने कामं येतात. सगळे कामं खुर्ची, स्टूल या लेवलवर, सोफा या लेवलवर तुम्ही बिलकुल करू शकता. कितीही वेळा उठबस करू शकता, कितीही चालू फिरू शकता, सकाळचा वॉक कितीही करू शकता, पायऱ्या चढ उतार करू शकता, सगळं करू शकता. व्यायामही करू शकता. हो, व्यायामही करू शकता. हा, खरं तर कुठल्याही आजारातून बाहेर येण्यासाठी व्यायाम जितका महत्वाचा असतो, इतर काळजी जितकी महत्वाची असते, तरी सरतेशेवटी सर्व काही ज्याच्यावर येतं ते असतो आपला आहार. आपण जे काही खातोय त्यावर सगळं अवलंबून असतं. Exactly. डॉक्टर, या रुग्णांना काय काळजी घ्यायची असते आहाराबद्दल? एकतर जसं आपण सगळ्यात पहिल्या प्रश्नामध्ये बोललो की कमी वयामध्ये आपल्याला आर्थरायटिस का मिळतोय, तर त्याच्यातलं एक कारण होतं आपल्या दैनंदिन जीवनातला जो आजकालचा आहार आहे त्याच्यामध्ये जी महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमी बिकॉज ऑफ जंक फूड्स आणि फास्ट आहे खूप आहार. तर ते फास्ट फूड. तर आपल्याला थोडासा बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे, ज्याच्याने आपण यंग पेशंट्स आर्थरायटिस ॲटलिस्ट त्याला पोस्टपोन करू शकतो. कारण की आर्थरायटिस किंवा जीज कोणाला होईल हे आपल्याला सांगता येत नाही. हे मिक्स्ड आहे. हे याची जी कारणं आहेत, जसं आपण आत्ता काही कारणं बोललो, काही कारणं आहेत जे आपल्या हातात नाही आहेत. जसे की नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, जसं की फिमेल्समध्ये जास्त होते, आपण काही करू शकत नाही. वयोवृद्ध लोकांमध्ये होते, त्याला आपण काही करू शकत नाही. तर असं काही कारणं आहेत की ज्याला आपण काही करू शकत नाही. काही आपल्या हातात आहेत, जसं की चांगला आहार, व्यायाम, वजन कमी ठेवणे, लवचिकता ठेवणे, बॅलन्स ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपला. डॉक्टर, तुम्ही वयोवृद्ध काळात जे आपल्याला गुडघेदुखी उद्भवू शकते त्याविषयी सांगितलं, किंवा लवकर आता तरुणांमध्ये सुद्धा जे काही आर्थरायटिसचं प्रमाण वाढलंय त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलं. जे शालेय जीवनामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये असताना खेळता खेळता एखादा विद्यार्थी पडला, त्याच्या गुडघ्याला लागलं, तर त्याच्यासाठी कोणत्या शस्त्रक्रिया असतात? ह्या पेशंटला जनरली लागल्यानंतर लिगामेंटच्या इंजुरीज होतात. लिगामेंट म्हणजे दोन हाडांच्या मधली ही जी दोरी आहे, ही दोरी किंवा दोन हाडांच्या मधली ही गादी, ह्यांना कुठेतरी इजा होते. जनरली हाडाला इजा होऊ शकते, ते एक्सरेवर दिसतेच. पण जर का हाडाला इजा नसेल तर बऱ्याचदा ते दोरीला किंवा गादीला मार असतो आणि त्याच्यासाठी MRI करायचा. आणि MRIमध्ये जर का दोरी तुटलेली असेल तर त्याला शस्त्रक्रिया लागू शकते, जी दुर्बिणीच्या साह्यानं करता येते, ज्याला आपण आर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो. तर आर्थ्रोस्कोपिकली आपण त्यांचं लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन किंवा फाटलेली गादी रिपेअर करणे, अशा गोष्टी आपण त्यांचा करू शकतो. अच्छा, खरं तर गुडघे म्हटलं की आपली हाडं आली. आपल्या शरीरातली अगदी आपल्या मेंदूपासून ते पायाच्या नखापर्यंत जितकी हाडं असतात ती सगळी वर्षानुवर्ष अगदी मजबूत राहावी, याच्यासाठी काय सांगाल डॉक्टर? काय काळजी घ्यावी? एक सगळ्यात महत्त्वाचं, आज आपण जे आर्थरायटिस बोललो ते आर्थरायटिस आणि हाडाची ठिसूळता ह्या दोघांचं तसं एक दुसऱ्याशी काही संबंध नाही. अच्छा, आपण बोललो निळ्या रंगाबद्दल, तुम्ही प्रश्न विचारला पांढऱ्या रंगाबद्दल. तर तो एक प्रश्न, हा एक महत्त्वाचा भाग आहे की हाडाची ताकद आणि कार्टिलेजची कंडिशन ह्या दोन्ही गोष्टी सोबत नसतात. हाडाची ताकद वाढण्यासाठी व्हिटॅमिन डीचा आपल्याला हे असायला पाहिजे एक्सपोजर, ज्याच्यासाठी उन्हामध्ये 15 ते 20 मिनिट रोज आपला वॉक किंवा बसणं असायला पाहिजे. बॅलन्स डाएट असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची प्रथिने आणि जीवनसत्व भेटायला पाहिजे, आणि नियमित व्यायाम. अगदीच. खूप खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर आपण या कार्यक्रमात. आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.